हॅलो मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलो आहे माझ्या गावाला निमित्त आहे तुळशीच्या लग्नाचं आणि कार्तिकी त्रयोदशीला फिरणाऱ्या आमच्या गावात महादेवाच्या झेंड्याचं। तर उद्या गावात झेंडा फिरणार आहे आणि आज तुळशी लग्न आहे, त्यासाठी मी आलो होतो गावामध्ये। हे रुईची पानं आहेत ती शोधण्यासाठी। रुईची पानं काढलेली आहेत आणि ह्याची आता आम्ही नवरा नवरी बनवणार आहोत। ओके, ती माहिती आहे का, गावात काही लोक असतात त्यांचा कुठलाच सण दारू पिल्याशिवाय होत नाही। ती माणसं लय बेकार। रुईची पानं आणा गेला आमचा पैसे आम्हाला साहेब देतात। साहेब काय, मी काही 1 रुपया देत नसतो। व्हिडिओ शेअर करतो ना, त्याचे पैसे आम्हाला प्रॉपर माटेल देतो। अजिबात देत नाही। 1000 रुपये घ्या, दारू पिया, पण सणाला या। सणाला काय दारू प्यायला नाही आहे घाल्यानं। जाऊ नये भैया, किती आणायचे आहेत? ह्याला सांग, अजयला सांग। 1500 चले जा लवकर, जाऊन या, चालू आहे आमच्या आईला भेट। त्यामध्ये गाडीला ब्रेकच लागत नाही आणि हे भाई गाडी घेऊन चालले ते। ओ भाई 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 उगा दे व्हायकल व्हायची भाई। बोललो ना म्हणून उतारला एवढ्या तिघांमध्ये गेली असते डायरेक्ट खाली। अजा शाना, त्याला माहिती आपली बायका पोर आहात, आपण गपचूप उतरावा। हा गपचूप मागे राहिला भाई। गेलास तस खाली झाले तिकडे जंगलात ना। काय मागच्या टायरमध्ये हवा पण नाहीये भाई, नवीन टायर टाकलाय तो, हवा नाही मागच्या टायर मध्ये। नको जाऊ, हा गपचूप। नवीन टायर जुना टायर तुम्ही काय दारू नाही पिली तरी काय हे नाही होणार आहे नाव खराब करतो भाई। मी तर करणारच आहे भाई, लक्षात ठेवा। ब्रेक नाही काय नाही, गाडी चालवत जा, चल। हा, तर आपण कुठे होतो, तर ह्याचे आम्ही नवरा नवरी बनवणार आहेत आणि रात्री तुळशीचे लग्न असतं, त्यासाठी आम्ही त्यांचं लग्न वगैरे लावणार आहोत। तुम्ही पुढे बघालच, तोपर्यंत मी जातो एका आजीला इथे भेटून येतो। हा, माझ्या त्या आजीला भेटून येऊया। काहीच नाही, बरे बरे, तू बरी आहेस ना? आमचं तर काय घेऊन बघा, दिवसेंदिवस सगळे टंक्या बायकांची पाय दुखतात। तू काय पाणी घालत जात होतीस? नाही, हा भरला सगळा आणि ती फैट चिकन येऊन टाकला ह्याच्यामध्ये। तर मला जे बोचायची उगाच वाया कशात दौडू। हो बरं, एकटीला किती पाणी लागतंय। बाकी बरी आहेस ना? हो बाय, बरी आहे साध्या इथे। हो, सगळे आलेत, सगळे आल्या। हो, प्रणाली पण। हो, असं मग हाय पाणी भरायला। पाणी काय हा गटकट पाणीचा हाय पण नाही, पण आहे ना आपल्याकडे पाणी असतं ना बऱ्यापैकी। तरी कुठं सोडत नाही लवकर असं। हा, लवकर सोडित पण नाही, आणि सोडलं तर कधी लाईट आहे कधी नाही आहे। तर मिशनीची भुई होते सारखी, ते काय करतील। अरे एवढ्या याला पोचायचं आहे पाणी, हो, मग तो तरी विचारा काय करील। ते त्यातलं मी माझा काय माप नाही। ठीक आहे, सर कधी कोण येणार आहे? चल मग येतो रात्री। हा, काय बरी आहेस ना? हो, आज सकाळी आलो। होय होय होय, संदेश नाही आला? हो ना, काय अंगणा केलास वाटतं? पाऊस आकाश, बरी आहेस? हो बरं, तू बरी आहेस ना? होय होय, शेतावर गेली? होय होय, शेतावर गेली। ओय, बरी आहेस ना? होय होय, बाबा बरे आहेत ना? होय होय होय। हे जे घर आहे ते आमची पहिली अंगणवाडी होते इथे, पण इथे एक आजी खाते, तिला भेटायला आलो होतं। आजी, बरी आजी, बरी आहेस ना? कोणाचा ओळखलंच नाही? म्हणताय बरात नाही। हो बरोबर आहे, तू बरी आहेस ना? आधीची इच्छा। हा, हो बायला तुला कधी आला बाबा? सकाळी आलो, सकाळी। आई बस। होय होय, आई आले भेटायला, जा नंतर राहणार आहे ती। राहणार आहे? होय होय, हो जाण बाबा, कधी आला तरी दिसतीचा पुढे। माझ्या बाबा, माझी बहीण होती ना, उलटला काय दिलं सपोर्ट म्हणून काय
वगळून ठेवायची. बाय तुला कोण जनता खा, तुला कोण देत आहे. पण बाबू बोलायची, पण मायाला बोलायची, मला शिव्या द्यायची. काय म्हणायची, रान आज आले आहे का, आता काम नाही, कुठं कामाला नाही गेली म्हणून आली आली येवी नाही यायची कामामध्ये आधीच, म्हणजे काम करी म्हणजे नाही यायची. पण तेवढी बाबू माया पण लावायची. हो बाबा तेवढी माया पण लावायची. पण तिचा तोंड टाकला ना माझा उघडा आहे. हो म्हणजे तू माझे मंत्री राहतीस ना, तर तुला मी तिचा चांगला करीन, चप्पल बाबू बोललेली आहे. हो आईने दिलाय बिस्किट पुडा दिलाय, जाशील वरती पण ते भेटून ये. हो 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 हो. बाकी बरे आहेस ना? अरे काय हा कुठला बरा, हा वय बाबू आता माझी झाली ना, वय झाली. चौकस चौकस दिवाळीला खाऊ ना आणले काय, दिवाळी नाही आता कोण घेत आहे, काय नाही. होय होय होय, दिवाळीचा काय म्हणता आणलेच नाही. आहे वरती जा, आईने आणलंय. हो माझे बाबा नाही बा, जिथं मी अरे आठवण करता माझा बाबू काय करताय, आता बाबू गाव सोडून आपण जात आहे. मी कुठं रोवल्याला जातस? रवले नाही मग आपला कुठं 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 आपला कुठं तेच कुठं जातस? कुठं जातस कुठं? बायपर आलाय बरी, किती गेला आता झालं लग्न, काम करतो आता, कामा करत. हो माझ्या बाबा, हो माझ्या भाता इकडं मागशे डोक्यावर जंतर, माझ्या भाताला तोंड टाकला, डोक्यावर जंतर आई आहे ना, डोक्यावर जंतर घेऊ नको, आम्ही हाव ना, तुझा कोण नाही पण आम्ही हाव असा बोलला रे बाबा. आणि त्याच्याच ही झाली ती काय रे करायचा ना. जाऊ नको आता, कुठं जातस? नाही या बा कुठे जात मी 2 कुठे जात नाही, माणसं नाही इच्छा नाही बाबा मी कुठे जात. बोललीस ना आता गाव सोडून जातस कुठं? आता काय अण्णाला बोलला ना, अण्णा काय बोलला, कुठं निघालीस म्हणतो, आम्ही तुला सोडणार आहोत, तुला दवडणार नाही बाबल्याचं अन्न. हो अरे काय करता, आणि बाबू हा चलती भारी चर्चानी म्हणा, केलटी पण येतात तो चर्चानी म्हणा भारी हा केलं नाही, चर्चानी बाबू सत्याला माझा भारी केलं, नाल नाही ठेवलं, कांदा नाही ठेवलं, काय काय कधी भात खाऊ दे, भाता टोप गेलं का नको कुठं. झोपतेस कुठे, इथेच की जातस कोणा तिकडे जातस? हो ते निवेद बाबा पण बरा हात ना भरतो. बरं बरं. हो पण तुझ्या आई म्हणा नाही कधी अशी बना काय 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 बोलायची, रानात काम करी नाही, आधी कंटाळले तेव्हा बाहेर बघा आले, पण मग तेवढी माया पण लावायची. हो पाठीला चांगली वाटता येत. जा ते जा भावा, होय होय, जा मावशी इथं ना येत ना. होय होय हो जा जा जा. पाऊस आता धोटा बांधलास की पत्रा सांग, कोळी दे मस्त काम केलंय दे, अजून दे 2-3 दिवस मिठाची खायला. हो माटला असं मी गेलो तिथे त्याला मला तिथे बनवलं तो बघा येतो, आला 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 आला, इकडे खाली पाऊस आला समोरच्या डोंगरावर पडतोय, तू इकडे पडून इकडे मध्ये राहून त्रास का देतस? नाही तर काय, पाऊस काय ऐकत नाही बाई. नको त्या खलग्या वाढायला परत पाजला सागर चालायला, घाण पाजलाय सागर कसे एवढे हगून अरे ऐकायला हगून आहे, किती घाण पाजत. नोव्हेंबर मध्ये पाऊस आला, नोव्हेंबर मध्ये भाई पाऊस काय ऐकत नाही यावर्षी. गणपती झाले, नवरात्री झाले, दिवाळी झाली, तुळशी दसरा झाला, तुळशीच्या लग्नात पण पाऊस येतोय भाई. पाक्याने मेहनत केली होती अंगणा करून, बघा अशी परिस्थिती आली. हो नेला आला 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 आला, केवढा आला पाऊस.
नाही येथे दिवस पावसाची भीम. मस्त फुलं घेतलेत तुळशीची मध्ये ठेवायला. तर मी आणि आई चाललोय, माझ्या ताईला मुलगी झाली आहे, तिला बघायला चाललोय आमखोल या गावात. आणि गाडी आली आहे, आईला मी सांगतो चल लवकर म्हणा. 1 मिनिट. आई, हा आई चल चल. असं ना, आता उघडे डोळे कसे पाय बघ कशी करते. चारवी काय चारू स्वरा आले. मी तुझ्या व्हिडिओ काढणार आता. तुझं पोपट आहे, नाव काय पोपटाचं ग? हा स्वरा, पोपटाचं नाव काय? मिठू नाव आहे. आणि या मांजरीचं नावांचं नाव नाही ठेवलं. खाली ठेवू का प्रणव तिला? खाली ठेव ना. थांब थांब, कुठे चालली खेळायला? तर ताईच्या बेबीला बघितलं आणि आम्ही चाललोय एका आजीना बघायला. हे माझ्या आत्याचं घर आहे, सख्या आत्याचं. कोण नसतं इथे गावी, अंबर आली की येतात ते. तिकडे माझ्या ताईचं सासरचं घर आहे. इथं चाललोय अजून एका आजीला बघायला. तिला गुलाबाचं फुल पाहिजे पण आली ना. बस झाली नको. तो प्रथमेश लाइटिंग लावतोय, तुळशीच्या लग्नाची तयारी करतोय. बघू याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय का. मी तोपर्यंत नवरा नवरीची तयारी करतो. आई नवरा नवरी तयार करणार आहे, त्यासाठी हे बांबू इथे कापून ठेवतोय. प्राणल तिकडे तुळशीच्या इथे काहीतरी करते, काय माहिती तिलाच माहिती काय करते. रांगोळी काढणार आहे खाली आणि तुळशी जरा सजवणार आहे. लेट्स सी. बऱ्याच वर्षाने आम्ही आलोय तुळशीच्या लग्नाला. उद्या गावात झेंडा सुद्धा फिरणार आहे आणि हा माणूस पहिल्यांदाच आलाय. ही जर का लाईट प्रणव बाबू चांगली नाही लागली तर बघूया. मी आणि तू आहे मग, ठीक आहे. मस्त. संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. सूर्य सुद्धा मावळला तिकडून. हे जे पराक्रम दिसत हे वानरांचे पराक्रम आहेत. ते इथून येतात, कोलवे फोडून टाकतात साप तिकडे. चलो या, लेट्स डू इट. चल चालू कर, बघूया चालू दे. हा शाबाश. लाईट्स लावलेत प्रथमेशने. प्रणालची रांगोळी सुद्धा होते तिकडे काढून. हा. आणि आई आता ती पानं घे ना, मी आणलेली रांगोळी. कशी आहे?
जा रे बाबू. झालं. कारण हा मोठा हाईट आहे ती नवरा आहे, ती लहान हाईट आहे ती नवरी आहे. तिला पदर पण काढलाय मस्तपैकी आईने. हो हो. आई म्हणते तिच्या नातीला पण पाठव सगळं. हा पाठवतो. चला. ही झाली नवरी. आहे नवरीचा पदर, हे नवरीच्या मुंडावळ्या, ते डोळे आणि टिळा काढतो. मस्त. ह्याला लागला का चार्जिंग? छोट्या मोबाईलचा आणला मी फोडू का? कसला करतो लागला ना. सगळ्याच ऊस असायची. हे बघा, ही आहे नवरी, ही आहे नवरा. हाईट कमी आहे ती आहे नवरी, हाईट जास्त आहे तो आहे नवरा. आईने बनवले ते. आता आम्ही जे तुळशीमध्ये घेऊन जातो आणि लावतो. ठीक आहे. आपण तू ह्याच्यात हे घालणार ना, गुलाब घालणार नवरीच्या डोक्यात. तिकडे जाऊन लाव. चला नवरीला लाव, नवऱ्याला नको. आता तो येणे आरत घेऊन ये. बसवल्यावर आरत करा. आरत लागला. वा डोक्यात लागलाय गुलाब मागच्या बाजूने. नवरी कुठच्या बाजूला? डावी बाजूला. माझ्या डाव्या हाताला नवरी. नवरा. बर. तुझ्या बाजूला नवरा लावला आहे. जवली झाडा तरी काय रोग नसणार. हा देतो. कुंकवाचा करंडा देतो तुला. तुळशीला लाव आणि हे समोर लांबीत जाऊन आला. भाई झालंय का आता? झालंय सगळं रेडी. आणि भाई पावसाला सुरुवात झालेली आहे रात्रीची. आता परत एकदा पाऊस पडतोय, काय खरं नाही. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. पाऊस का ऐकत नाही भाई, नुसतं सगळ्याची वाट लावूनच जाणार आहे बहुतेक. डेंजर पाऊस भाई, डेंजर पाऊस. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि यांची ते पूजा विजा करून घेत येते तुळशीची. बस जोरात येतो आई. चल लवकर पूजा करून घे. कुठल्याही उत्सवाची कशी वाट लावायची या पावसाला चांगलं कळलंय भाई. जोरात आला पाऊस. ये राहू दे आई. चल तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये एक असं घर असतं, त्या घरामध्ये सगळी पोरं असतात. ते हे घर आहे. हा एक आला आता प्रथमेश. इथून आहे ना मस्त रांगोळी कणे बिणे काढलेत. कुठे रे सगळे? कोणी? आत्या बरं बघ, मी व्हिडिओ काढते, तुम्ही पण आलात लगेच व्हिडिओ मध्ये. बरे आहेत ना? व्हिडिओ पाहतो, खूप छान छान असतं. थँक्यू थँक्यू. पण माझ्या मैत्रिणींना माझ्या काय बनवते आई? भाकरी बनवतेस? मग चांगलं आहे, चांगलं आहे. कारण नाचण्याची भाकरी मस्त आहे दुपारची. नाचणी खाल्ली मी. हे बघू. नको नको चटणी. असं बस झालं, एवढी नको. अगं एवढी नको. अगं थांब, एवढी अगं भूक नाही एवढी. थांब थांब. अगं एवढी कुठं खाऊ? थांब थांब थांब. अगं एवढी नको, अर्धी अर्धी घेतो. हात भाजला माझा. थांब थांब थांब. अगं हात भाजला. थांब थांब. आई काय ऐकत नाही. मला चटणी दे फक्त जराशी. आणि ते थोडी होते थोडीशी. गावठी मुळा. काय मुळ्याची भाजी? नको नको राहू दे. ही चटणी बस झाली.
कधी आला आता तुम्ही? अच्छा, उडी घराबिरात जायला नको म्हणजे झाला. गेला भाई. पाऊस काय जायचं नावच घेत नाहीये. केवढा पडतोय भाई. सगळं तुळशी रेडी केलेलं तर सगळ्या हे झाले. पूर्ण पाऊस पडतोय. सगळं ओलं ओलं झालंय. काय चाललंय पावसाचं? भेंडी गवार. आम्ही मॅच बघतोय. फायनल चालू आहे ना वुमेन्सची. ती बघतोय. तेच ते घर. आता सगळेजण असतात. बाकीची पोरं कुठे आहेत रे सगळी? बाय खूप वाईट वाटते आम्हाला. कारण की एवढा पाऊस पडतोय. तुळशी लग्न पण लागले नाहीत अजून. आणि तिकडे बघाल तर तुळशीच्या मध्ये जे आम्ही जे नवरा नवरी बनवलेत ते बिचारे पावसात भिजतंय. त्यांना थंडी पण वाजत असेल. काय करणार भाई. आता रात्रीचे 10 वाजायला. किती वाजले रे बाबू? 9:30 वाजले ना. 9:30 वाजलेले आहेत. आणि 9:30 वाजलेले आहेत आणि अजून काय पाऊस जात नाही आहे. नुसता धो पडतोय भाई पाऊस. सगळ्या सणाची वाट लावून टाकतोय असं वाटतंय. बघू शकता नुसता भाई धो पडतोय. इथे गावाचा जो ठम आहे तिथे झाले तुळशी लग्न. आणि आता सगळ्यांच्या घरी जाऊन तुळशीचे लग्न लावतो. तर आता चालू आहे. बरीच लोक आले. हे काय काय हे? चला कुठं आहे मी? नवरी कुठे आहे तुमच्याकडे? बरं. हो अंतरपाटी राडा कुणीतरी. मंगलम शुभ मंगल लग्न घटी समीप घेऊन या वाघरा तुझा दृश्य वधूवरा न करता गे करावी उभी जंत्री बहुगल्पला न करता लक्ष्मी पते संगलम शुभ मंगल सावधान शुभ लग्न. भारी केलं नाही. भारी केलं नाही. मंगलम शुभ मंगल वधूवरा न करते दोघे करा उभी वाजंत्री बहुगल्पला न करणे लक्ष्मीपती मंगलम शुभ लग्न सावधान. सावधान. हे मुकेशला उठून या. पलपुलचं लग्न आहे.
आता आमच्या घरी चाललेत बाई, या लवकर. लाकेगिरी कमी कर. यजमानी आला आम्ही 500 रुपये 500 रुपये भरपूर 500. काय झालं आहे? हो दादू कुठं हा कुठं? आधी अक्षदा म्हणा थांबव नाचू दे. हे चला रे लवकर लवकर करा चला. दुसरा आला परत. बाई एवढ्या काळोखातून बाई सगळे आले त्या कोपऱ्याच्या वळीला, नेमऱ्यांच्या वळीला. लग्न बाकी तिकडे फक्त 3 घर आहेत नेमऱ्यांची. ये आजा आयकर आयकर आरुष आयकर आरुष काय बघ असा आजा बघ. हा बघ कसा हलतोय बघ. हा हा हलतोय बघ असा. बोबडी पण वळताय त्याची बघ जरा. बाबा करार दे जरा. करड घ्या रे पोरांनो करड घ्या. हे सागर ये लवकर रे. इंडिया 25 साल के बाद मिला एक नया विजेता. भाई आता आम्हाला जायचंय देवळामध्ये. पाऊस का ऐकतच नाहीये. जमलीत पोरं बिचारी. रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट 2 वाजले पाहिजे. 2 वाजले आणि जायचं आहे मंदिरात सगळ्यांना. कारण की आता जो झेंडा जो सजवायचा आहे फुलं बिलं लावायचे त्याला आणि नेसवायचं आहे सगळ्या कापडांनी. तर आता देवळात जायचं आहे.
पाऊस एवढा भयंकर पडतोय भाई साहब. नोव्हेंबर आहे तो सप्टेंबर आहे काय समजतच नाही भाई. एवढा पडतोय भाई साहब. बघू शकता तुम्ही इकडे नुसता पाऊस धो धो पडतोय. गावाच्या बाहेर एक घर आहे तिकडे सगळे लोक थांबलेत पण आता पर्याय नाही. भिजत जाऊ पण जाऊ भाई. तो चला पुढं. एक छत्री घेऊन चाललोय आता. मरो काय पण होऊ दे. चला आता काय चला फायनली या बेकार पावसामधून आम्ही सगळेजण आलोय भिजत. एवढा पाऊस एवढा वारा भेंडी. फायनली इथे महादेवाचं मंदिर आहे इथे आणि या बाजूला आमचे ग्रामदेवता आहे भैरी भवानी. आता सगळे झोपलेल्यांना उठवायची आहे. उठलेत सगळे. चला अगा उठा हो. है ना रास्ता पत्ते खेळल्याने आता झोपा. हा समजत हा काय मी झोपलेलो मग तुम्ही पत्ते कशाला खेळत होता. आता झोपताय निघायच्या टायमाला. काय मिलिंदा बरोबर की नाही. चला लवकर. आता सकाळचे वाजलेत 5 आणि सगळे आता तयारी करून निघतात आहे. हार वगैरे घालून चाललंय. सावकाश. हर 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 महादेव. चला वाना काढला
रात्रभर जागून झाली आहे सकाळ मित्रांनो, आणि आता झेंडा घेऊन चाललो गावात आमच्या वाडीमध्ये. आणि इथे नारळ देणार आणि मग झेंडा घेऊन नदीतून किंवा मग वरून आता ठरवू आता कसं काय ते. नदीला पाणी जास्त असेल तर नदीतून जाणार नाही, कमी असेल तर मग जाऊ नदीतून. जाऊ दे साथी एवढा झालं तरी जाऊ. ढोल घेऊन तू जाऊ वरनं. मी जातो बाबा. हो मी जातो. असं काठी लावत जाऊ मला कुठपर्यंत पाणी दिसतं. चौकाचा पाणी वाहत आहे. काल रात्री तुळशीचे लग्न लागले होते, तर याच्यामध्ये जे हे नवरा आणि नवरी बनवलेत, तर त्यांना आज सकाळी असे घराच्या कौलावरती टाकायची पद्धत आहे. आता मी त्यांना कौलावरती टाकतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकीचा झेंडा आणि तो उचलण्याचा थरार. बाय बाय.